वाढदिवसानिमित्त आज फुलमंडी मंडळ तर्फे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। तर आम्ही सर्वांनी संकल्प केलेला आहे की जास्तीत जास्त रक्तदान आपण सर्व मंडळाच्या वतीने करण्यात यावे म्हणून सर्वांना आवाहन केलेलं आहे। आणि आता रक्तदान शिबिर चालू आहे इथे आणि वृक्षारोपण करून आम्ही रक्तदान शिबिर करत आहेत। तर सर्व नागरिकांना पण माझी विनंती आहे की अधिकाधिक रक्तदान करावे जेणेकरून रुग्णांना तात्काळ आपलं मदत मिळेल म्हणून। आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि देवाभाऊंचे कार्य हे निरंतर चालणारे आहेत। तर सर्वांनी या कार्यासाठी सहकार्य करावे एवढीच विनंती करते। याच्याशिवाय आणखी काय काय कार्यक्रम आहेत? आम्ही वृक्षारोपण घेतलेलं आहे। त्याच्यानंतर जे शेतकरी आहेत त्यांना सहाय्य करतो की जे शेतकरी महिला आहेत त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांना अनेक प्रकारचे लोन किंवा किट देण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर बस साठी ज्या सुविधा असतात त्यांच्यासाठी पण हाफ तिकीटसाठी पण आम्ही ती स्कीम राबवत आहोत। अशा विविध योजना आमच्या आहेत तर त्या आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचवत आहोत। आज किती टार्गेट येतं? टार्गेट किती आहे? आता दिवसभरात जेवढं होईल तेवढं आम्ही अधिकाधिक करण्याचा प्रयत्न करतोय। काय आव्हान करसान बाकीच्या नागरिकांना तुम्ही रक्तदान? की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे। प्रत्येकाने रक्तदान करावं। रक्तदान केल्याने 3 जणांचे प्राण वाचतात आणि हे 3 प्रकारे रक्तदान आपलं डिवायडेशन होत असतं। तर नक्कीच रुग्णांना याची मदत होईल आणि सर्वांनी रक्तदान करावं। मी सुद्धा सहपरिवार रक्तदान केलेलं आहे। तुमचं नाव सांगा? कीर्ती महेंद्र शिंदे।